आणि खरं म्हणजे जिजाऊ अकॅडमी जे आहे तर ते सगळं तुमच्यामुळेच मोठं झालेलं आहे. हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बोलतो. दोन कास्ट सर्टिफिकेट जे एक असते सेंट्रलचं आणि दुसरं आहे स्टेटचं. आता हे कॅटेगरीनुसार याचा क्रायटेरिया वेगळा आहे. तुम्ही नेमके कोणत्या कॅटेगरी मध्ये आज माँसाहेब जिजाऊ जयंती आहे 12 जानेवारी आज. तर या निमित्तानं आम्ही पहिले 100 स्लॉट जे आहेत ते सुरू केलेले आहे. नमस्कार, परत एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या जिजाऊ अकॅडमीवर. मित्रांनो, आपल्याला फॉर्म भरायचा आहे नीटचा 2026चा. खूप सारे प्रश्न होते आपल्या युट्यूबला. प्रत्येकाला जर रिप्लाय देत बसलो असतो तर स्क्रीन टाइमही वाढला असता आणि शक्यही नव्हतं, कारण खूप कमेंट्स आहे की सर डॉक्युमेंट्स कशा असावे, आधार कार्ड अपडेट करायचं का, बरेच आहे. त्यामध्ये आता काही जे कॉमन आहेत की जे सर्वांना कामाचे आहेत, म्हणजे तुम्हाला पण. अनिकेत जाधव साहेब आहे, यांनी काय केलेलं आहे, सर नीटचा फॉर्म ला नॉन क्रिमिलियर सेंट्रलचे लागतंय का स्टेटचे? एक लक्षात घ्या, जर समजा तुम्ही ओबीसी, व्हीजे, एनटी या कॅटेगरीमध्ये असाल तर आपल्याला सेंट्रल एनसीएल मिळते, तर ते काढा. बरं, आता विषय असा की मागच्या वर्षी सेंट्रल एनसीएल नसताना सुद्धा स्टेटचं कॅटेगरी सर्टिफिकेट जरी अपलोड केलं तरी सुद्धा चालून गेलं. फॉर्म फायनली सबमिट झाला, विद्यार्थ्याची ऍडमिशन पण झाली. म्हणजे थोडक्यात असं काय नाही की तुम्हाला लागेलच, पण डॉक्युमेंट्स आहे, वेळेवर जर काही करेक्शन आलं तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये तर धावपळ होईल. तर त्यामुळे सेंट्रल एनसीएल जे तुम्ही जर ओबीसी, व्हीजे, एनटी मध्ये असाल तर काढूनच ठेवा, स्किप करू नका. हा जो पार्ट आहे तर हा आपल्या डॉक्युमेंट्सचा आहे, विसरू नका. यानंतर पुढचा बघा, पाटील साहेब आहेत, सर आधार कार्डवर ऍड्रेस, बिल्डिंग नेम वगैरे डिफरंट आहे आणि सिटी सेम आहे तर चालेल का फॉर्म भरताना? बघा, आपला जो आधार कार्डचा ऍड्रेस आहे तर तो आपल्याला अपडेट करायचा सांगितला होता. एनटीएनं आता मध्ये नोटीस पण आलेली होती. कशासाठी? तर आपल्याला जे सेंटर मिळत असतं तर ते आपला जो आपण ऍड्रेस प्रूफ अपलोड करतो, परमनंट ऍड्रेस आणि प्रेझेंट ऍड्रेस, तर यावर भेटत असते. तर त्यामुळे तुमचा ऍड्रेस जर कुठं काही चुकीचा आहे असं तुम्हाला वाटून राहिलं स्वतःला, तर एकदा अपडेट करून घ्या. वेळ आहे ना आपल्याकडे अजून. फेब्रुवारीच्या साधारण फर्स्ट सेकंड वीक मध्ये ते फॉर्म सुरू होतील, तोपर्यंत आपलं आपण काम करून ठेवा. यानंतर काय बघा, नीट ऍस्पायरंट नावाचं हे अकाउंट आहे. सर सेंट्रल आणि स्टेट कास्ट सर्टिफिकेट एव्हरी इयर अपडेट करावे लागते का? बघा, दोन कास्ट सर्टिफिकेट जे एक असते सेंट्रलचं आणि दुसरं आहे स्टेटचं. आता हे कॅटेगरीनुसार याचा क्रायटेरिया वेगळा आहे. तुम्ही नेमके कोणत्या कॅटेगरी मध्ये येता तर त्यानुसार हे पर इयर रिन्यू करावं लागते का, तर हे विषय परत एकदा सांगतो बघा. आता जर समजा तुम्ही एससी किंवा एसटी मध्ये येत असाल तर हे तुम्ही एकदा जरी काढलं तर परत काढायचं काम नाही. पण आता तुम्ही व्हीजे मध्ये, एनटी मध्ये, ओबीसी मध्ये आहात, ईडब्ल्यूएस आहे, तर अशा वेळेस तुम्हाला हे दोन्ही जे आहे तर यापैकी हे तर एकदाच काढायचं, याला पुन्हा रिन्यू करायचं काम नाही. याची व्हॅलिडिटी वेगळी मिळते, एक वेगळं कागद मिळतो आपल्याला परत. पण हे जे आहे तर हे दरवर्षी काढायचं. कोण? व्हीजे, एनटी, ओबीसी. आणि ईडब्ल्यूएसचं जे तर ते वेगळंच ईडब्ल्यूएस मिळतं सेंट्रलचं. आता यानंतर पुढचं काय होतं की अशा ज्या कमेंट आहे ना तर ह्या एक मोटिवेशन देऊन जातात. आणि खरं म्हणजे जिजाऊ अकॅडमी जे आहे तर ते सगळं तुमच्यामुळेच मोठं झालेलं आहे. हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बोलतो. एज्युकेशन नावाचं हे चॅनल आहे. ग्रेट वर्क सर. स्टुडंट अँड पॅरेंट्स आर इन पॅनिक सिच्युएशन. यू आर द ओनली पर्सन हु गिव्स करेक्ट इन्फॉर्मेशन. थँक्यू. कॉल यू सून. बहुतेक ही जी कमेंट आहे तर ही या ठिकाणी मी घेतलेली आहे. पूर्ण कमेंट आहे आणि हे या ठिकाणी नाव पण आलेलं आहे कमेंटचं. ठीक आहे, आता एकदा पुढचं बघूया काय दिलेलं आहे. तर 2 नंबर बघा, आता हे जवळपास दोन या ठिकाणी याच पहिला जो विषय हा पेड काउन्सिलिंगचा आहे. तर बघा, जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल, आज माँसाहेब जिजाऊ जयंती आहे 12 जानेवारी आज. तर या निमित्तानं आम्ही पहिले 100 स्लॉट जे आहेत ते सुरू केलेले आहे. तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही 84 59 81 89 23 या नंबरला पेड काउन्सिलिंग असा मेसेज करा. तुम्हाला क्यूआर आणि थोडी माहिती शेअर करण्यात येईल, तर ती बघा, नंतर निर्णय घ्या. पहिले 100च स्लॉट आम्ही सध्या सुरू करतोय, नंतर ते बंद होईल, नंतर आपण पुढे बघूया. आता यानंतर यात मध्ये कमेंट आहे, सर एक्सप्लेन अबाउट ओबीसी कॅटेगरी. आता हे फॉर्म भरताना लागणारे डॉक्युमेंट्स मध्ये ओबीसी कॅटेगरी बद्दल आहे. तर तुम्हाला सेंट्रलचं एनसीएल काढून ठेवायचं तुम्ही जर ओबीसी मध्ये येत असाल तर. आता यानंतर इकडचं बघा, हे नितीन शेळके नावाचं अकाउंट आहे. शेळके साहेब आहेत.
सर बट लास्ट इयर 2025 मध्ये एनटीसीचं स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलं होतं आणि ते चालून गेलं. मी आता नेमकं तेच सांगितलं आणि तीच कमेंट आहे की अगोदर मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी नाही 2021 पासून हेच चालतं की जर समजा एखादा डॉक्युमेंट्स कमी आहे त्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट जे आहे तर ते सेंट्रलचं नसून स्टेटचं आहे. केलं पोरांना अपलोड, झालं पण ते अपलोड आणि मेसेज पण नाही आला काहीच. पण होतं काय एखाद्या वेळेस जर का करेक्शन निघलं समजा यदा कदाचित 1% चान्स जर निघलं तर त्रास होतो, बाकी काही होत नाही. आता यानंतर पुढचं जे तर गजेंद्र साहेब आहेत. सर माझा मुलगा रिपीट करतो, त्याच्या टीसीवर कास्ट वाणी आहे आणि व्हॅलिडिटीवर लिंगायत वाणी आहे, तर मेडिकल ऍडमिशन साठी काही प्रॉब्लेम येईल का? बघा आता टीसी वर तुमचं कास्ट मेन्शन केलेलं आहे, कास्टवर काय आणि व्हॅलिडिटीवर काय तर ते सेम आहे पण टीसी वरचं वेगळं आहे. तर यासाठी तुम्ही एक ऍफिडेव्हिट बनवून घ्या. जर समजा कास्ट जी आहे तर ती चेंज जर करायची झाली तर ती 10वीच्या आतमध्ये जर तुम्ही केली असती तर झाली असती. पण आता 12वीत असेल समजा तो, तर मग आता ते पॉसिबल होईल असं वाटत नाही. तरी सुद्धा एकदा तुमच्या कॉलेजमध्ये जाऊन व्हिजिट करा. पण 10th पर्यंत ते चेंज होतं असं माझ्या माहितीप्रमाणे आहे. पण जर समजा होत नसेल तर एक साधारण 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर याचं ॲफिडेव्हिट जे आहे तर ते तुम्ही बनवून ठेवाल. यानंतर सर एस-ईबीसी कागदपत्र कोणते लागतील ते सविस्तर सांगा. बघा आपली जी एस-ईबीसी कास्ट आहे तर ती महाराष्ट्रामध्ये, पण ते सेंट्रलमध्ये एक तर जनरलमध्ये येतील किंवा ईडब्ल्यूएस मध्ये येतील. तर तुम्हाला सेंट्रलचं ईडब्ल्यूएस जर मिळत असेल तर ते काढून ठेवा. स्टेटमध्ये तुम्ही एस-ईबीसी मध्ये नंतर फॉर्म भरू शकता ऍडमिशन प्रक्रियेच्या वेळेस. पण आता जर तुम्हाला नीटचा फॉर्म भरायचा आहे तर तुम्ही एक तर जनरल मधून फिल करा किंवा मग ईडब्ल्यूएस मधून टाका जर ईडब्ल्यूएस मिळत असेल तर. यानंतर एक परत प्रश्न आहे खरात साहेबांचा, डोमासाईल आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कधी लागेल, फॉर्म भरताना लागेल का? सध्या तर काही काम नाही, पण जेव्हा आपली ऍडमिशन प्रक्रिया सुरू होते तर त्यावेळेस आपल्याला एज, नॅशनॅलिटी, डोमासाईल हे एक सर्टिफिकेट लागतं आणि कास्ट व्हॅलिडिटी वगैरे जे येतं हे आपल्याकडे त्यावेळेस असायलाच पाहिजे. यानंतर हा जो प्रश्न आहे हा महत्वाचा आहे भोसले साहेबांचा. सर 11वीची मार्कशीट लागते का? मागच्या वर्षी 2025 मध्ये 11वीच्या मार्कशीटचं काम नव्हतं. पण माझं एक मत आहे, आपण आता सध्या 12वीत आहे अपियर किंवा 12वी पास आहे, 11वीची मार्कशीट आपल्या फाईलला असू द्या. कारण आता नाही पण पुढं जर वेळेवर कॉलेजमध्ये काही एखादं काम पडलं तर वेळेवर धावपळ होते, तर त्यामुळे ती बनवून ठेवा. यानंतर बघा एक लास्ट आहे फक्त आता. बघा आता हे गवळी साहेब आहेत. सर मार्कशीटवर आणि आधारवर नंतर आहे तर डॉक्युमेंट्सवर पण ते आडनाव अगोदर, हो आडनावाचा प्रश्न आहे. बघा डॉक्युमेंट्स मध्ये आडनाव अगोदर आहे आणि आधारवर आडनाव नंतर आहे. तर मग आता काय करायचं? जर सिक्वेन्स चेंज असेल तर अपडेट करू नका, फक्त स्पेलिंग मिस्टेक जर असेल तर त्यावर थोडं फोकस करा. कारण स्पेलिंग मिस्टेक नको, सिक्वेन्सला काहीच अडचण येत नाही. यानंतर काय दिलेलं आहे? सर 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्रावर जन्मस्थळाचा पत्ता शहराच्या पत्त्याऐवजी गावाचा पत्ता झालेला आहे तर काही प्रॉब्लेम येईल का? नाही, काही फारसा मोठा प्रॉब्लेम नाही आहे. फक्त बाकीचे जे पण ऍड्रेस आहे, ऍड्रेस प्रूफ आहे तर ते थोडे व्यवस्थित करा. याला काही फारसा म्हणजे हे नाहीये, म्हणजे हे हा मुद्दा जो आहे हा एवढा प्रॉब्लेम देणारा नाही तुमचा. यानंतर हे संदीप सर येथे कास्ट व्हॅलिडिटी लागते का सर? सध्या काम नाही, पण पुढं ऍडमिशनच्या वेळेस किंवा अगोदरचा जो फॉर्म भरतो आपण नंतर रिझल्ट लागल्यावर तर तेव्हा याचं काम पडणार आहे. यानंतर रिपीट फॉर्म भरण्यासाठी कागदपत्र लागतात का? यस, तुम्हाला परत अपलोड करावंच लागणार आहे कागदपत्र. आता रिपीट जे मुलं येतात त्यांनी गॅप सर्टिफिकेट जे आहे तर हे गॅप सर्टिफिकेट जे आहे तर हे केव्हा काढावं? तर ते आता काम नाही, ते नंतर ऍडमिशनच्या वेळेस किंवा सीईटी सेलचा आपण जेव्हा फॉर्म भरतो तर तेव्हा करायचंय आपल्याला, सध्या काम नाही. पण आता एक लक्षात घ्या की हे सगळे जे प्रश्न आहे तर यामध्ये हा जो मुद्दा आहे तर हे जर तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल अकॅडमीला तर असं काही नाही. कारण आपण काय करतो की 99 मला पण माहितीये की हे मी आता जे सर्वांपर्यंत पोहोचतोय हे फक्त आपल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या जे सगळे माझ्या सोबत आहे तर त्यांच्या माध्यमातून मी सर्वांपर्यंत पोहोचतोय. तर त्यामुळे माझ्यासाठी तुम्ही महत्वाचे, माझ्यासाठी हे महत्वाचं नाहीये, लक्षात घ्या. तर त्यामुळं जर समजा एक पर्सनली कनेक्ट व्हायचं असेल आमच्या टीम सोबत तर विचार करायचा, नाही तर तसे तुम्ही आपल्या चॅनलला कनेक्टेड आहातच. आज आपण थांबूया. ओके, बाय.